बातमी परळमधून आहे। परळच्या टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल आलाय। मेलची माहिती मिळताच पोलीस रुग्णालय परिसरात बॉम्ब शोधक पथकासह दाखल झाले। पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालय परिसर रिकामा केलाय। हा मेल कोणी केलाय, त्यामागे कोणाचा हात आहे याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। मेल करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, हा मेल आल्यानंतर आता नेमकी काय खबरदारी घेतली जाते, काय घडतंय? प्रज्ञा, नक्कीच सकाळच्या सुमारास हा धमकीवजा मेल आलेला होता आणि मेलची माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब शोधक पथक आणि स्थानिक पोलीस स्टेशन त्याचबरोबर गुन्हे शाखेचे पोलीस हे घटनास्थळी दाखल झालेले आहे। सोबत फायर ब्रिगेडच्या देखील मोठ्या गाड्या या त्या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्णतः टाटा मेमोरियल परिसर आहे याचं सर्च ऑपरेशन सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। त्यामुळे एकूणच अद्याप संशयास्पद कुठलीही वस्तू ही त्या ठिकाणी आढळून आलेली नाहीये। त्यामुळे हा धमकीचा मेल हा नेमका कोणी केलेला आहे याचा शोध देखील आता गुन्हे शाखेच्या पोलिसांकडनं घेतला जाताना पाहायला मिळत आहेत। याआधी देखील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला धमकीवजा मेल आलेले होते। यासह विमानतळ असतील किंवा इतर महत्वाची ठिकाणं आहेत त्यांना देखील धमकीवजा मेल हे आलेले असताना कुठेतरी यंत्रणा ही देखील हाय अलर्टवर असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाच्या मागे कोणाचा हात आहे याचा शोध पोलीस घेताना पाहायला मिळत आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।